आजच्या या स्वर्गीय अरुण सरनाईक यांच्या जीवनपट पप्पा संघा कोणाचे या प्रीमियम शोला उपस्थित असलेले आमचे नेते, केंद्रीय भारतीय जनता पक्षाचे महासचिव, माजी मंत्री विनोदजी तावडे साहेब, मंचावर उपस्थित डॉक्टर सविताताई, डॉक्टर रणजितजी, मान्य संतोषजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, ज्या वेळेला या स्क्रीनवर आपण अरुण सरनाईक यांच्या त्या सगळ्या चित्रपटांच्या बद्दलची माहिती आणि काही प्रसंग या ठिकाणी पाहत होतो, स्वाभाविक आहे आपल्यापैकी प्रत्येकाला ते सिनेमे पाहताना आपापल्या काळातल्या काही ना काही आठवणी, कोणी ती गाणी किती चांगली आहेत, ते गायले किती सुंदर, त्यांचा अभिनय किती सुंदर, त्यावेळेच्या असलेल्या सिनेमातल्या दिग्दर्शक, सहकलाकार यांच्या अनुभवाच्या आधारावर काहींची मतं, असं या सभागृहात बसलेल्या प्रत्येकाला काही ना काही असं त्या ठिकाणी टेकअवे ज्याला आपण म्हणू, हे आपल्याशी संबंधित आहे, कोरिलेट आहे, अशा गोष्टी या वाटत गेल्या असतील, सुचत गेल्या असतील. पण मला सविताताई मुद्दामून याचा उल्लेख करायचा आहे की मला हा थोडासा उशिरा आलो मी, तरी पण जे सगळं पाहताना मला अरुण सरनाईक यांनी काय दिलं असं जर कोणी आता सभागृहात विचारलं तर मला ते सर्व पाहताना असं वाटलं, ते जे मी स्पष्टपणे मांडतो ते म्हणजे मला अरुण सरनाईक यांच्याबद्दलच्या चित्रपटाचे किंवा या माहितीपटाची पार्श्वभूमी आणि सगळं चित्रीकरण बघितल्यावर पुन्हा बऱ्याच काळानंतर मला माझ्या आईची आठवण झाली. कारण तो काळ आहे की ज्या वेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला आई वडील, त्यावेळेला टीव्ही कमी असायचे, कोणाकडच्याकडे एखाद्याच्याकडे असले तर सगळे मिळून तिथे जायचे आणि मग कधी सुट्टीमध्ये सुद्धा पैसे वाचवून सिनेमा पाहायचा आहे तर त्यावेळेला मुद्दामून कधी आई वडिलांनी नेलं असेल तर त्यांच्या आवडीचे हिरो कोण, तर त्यामध्ये दोनच नावं असायची, ज्यामध्ये अरुण सरनाईकांचं नाव हे प्रथम असायचं. आणि म्हणून माझ्यासारख्या पिढीला तर तुम्ही अरुणजींचा अभिनय दाखवला जो उत्तमच आहे, अप्रतिमच आहे. त्यांची कारकीर्द जी आहे ती 6 ठिकाणी अशी बहरलेली आहे की त्यात गायकही आहे, त्याच्यात चित्रपटातला अभिनय करणारा कलाकार आहे, नाट्यसृष्टीत सहज रमणारा कलाकार आहे. या सगळ्या गोष्टी अवर्णनीय अप्रतिम आहेत. पण आमच्या पिढीला त्यांना बघितल्यावर आमच्या आईवडिलांची त्या पिढीची आठवण येते आणि आमच्या दृष्टीने अरुण सरनाईक हे कधीच विस्मृतीत जाऊ शकत नाही, इतकी आमची त्या ठिकाणी अटॅचमेंट किंवा जवळीक त्या ठिकाणची आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अभिनेता हा गाऊ शकत नाही किंवा दुसऱ्याच्या गाण्यावर तो लिपसिंगिंग करतो म्हणजे त्याचं गाणं चांगलं असतं. पण अरुणजींमध्ये ती खासियत होती की ते स्वतः उत्तम गायक होते आणि त्यांनी गायलेली गाणी तशी त्यांची पार्श्वभूमीच घराची जी होती ही गायकी अशा पद्धतीची होती. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून ज्यांनी असा हा अमूल्य ठेवा महाराष्ट्रातील मराठी माणसाला किंवा जगभरातल्या मराठी माणसाला सातत्याने काहीतरी पाहावं म्हणजे कोणाला पाहावं असे जे सिनेमे दिले, त्यामध्ये अरुणजींचं कार्यही ठेवा म्हणून ठेवावं असं कार्य दिलं आहे. आणि म्हणून आपण हा माहितीपट केला संतोषजी, सविताताई, आपलं मी मनापासून त्याबद्दल धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. आणि हा ठेवा महाराष्ट्र शासन ही कार्यक्रम करून जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचवेल याची त्या ठिकाणी ग्वाही देतो. शेवटचा मुद्दा मला माहित नाही मी सांगू का नको सांगू, पण सांगतो की मला स्वतःला गेल्या अधिवेशनाच्या काळात विनोदजी पावसाळी अधिवेशनामध्ये अरुणजींनी वाचवलं. कधी तुम्ही म्हणाल अरुण सरनाईक आणि गेलं पावसाळी अधिवेशन आणि त्याचा काय संबंध आहे. आमच्या सहकारी आमदाराचं मी नाव घेत नाही,
पण एका आमदाराने प्रश्न त्या ठिकाणी विधान परिषदेत उपस्थित केला आणि तो प्रश्न असा उपस्थित केला की सर्वसाधारणतः राजकारण्यांना चित्रपटांमध्ये खूप नकारात्मक रोलमध्ये दाखवलं जातं. मग आता मी सगळंच बोलत नाही कारण टीव्ही वाले आहेत, सगळं छाप दाखवते, पण तुम्ही समजून घ्या कुठल्या कुठल्या रोलमध्ये दाखवलं जातं ते. आणि मग या सगळ्या रोलमध्ये दाखवल्यामुळे जे आपले काम करणारे आपण आमदार आहोत ते आहोत याबद्दल समाजामध्ये एक वाईट संदेश जातो. आणि त्यामुळे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी यामध्ये आज भूमिका घ्यावी आणि यामध्ये कुठेतरी एक ठोस निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीने विधान परिषदेमध्ये घोषित करावं की हे काही बरोबर नाही. आता ज्या वेळेला हा प्रसंग आला त्यावेळेला ज्या आमदाराचा प्रश्न होता मी त्याला म्हटलं, रे बाबा ही कलाकृती आहे, ही मांडणी आहे, याच्यामध्ये आपण काही नवीन कात्री लावावी, सेन्सॉर करावं असं काही बरोबर नाही. कथा, कथानक, पटकथा या आधारावर सिनेमा बनतात, त्यामधला चित्रीकरण होतं, त्यातला हा भाग असतो आणि सगळं तसं नसतं. पण माझ्या दुर्दैवाने झालं असं, सगळे आमदार सभागृहामध्ये एकवटले आणि एकाने मांडल्यावर सगळ्यांनी त्याची री ओढलेली सुरू केलं की नाही 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 आज भूमिका घ्यावीच लागेल. आता दुसऱ्या बाजूला स्वाभाविकच आहे आणि योग्यच आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नको अशी मांडणारी भूमिका माझ्यासहित बऱ्याच लोकांची. दुसऱ्या बाजूने मुद्दामून कोणाला नकारात्मक दाखवण्याची गरज नाही आणि म्हणून नकारात्मक दाखवलं म्हणून कथा, कथानक आणि पटकथेत आवश्यक असला तरी त्याच्या चित्रीकरणात सरकारने हस्तक्षेप करावा हे बरोबर नाही. आणि मग या सगळ्या ज्या वेळेला सभागृहामध्ये सर्व म्हणजे मेजॉरिटी आमदार एकत्र आले, त्यानंतर बसल्या बसल्या मला त्या ठिकाणी सुचलं की रे असे कलाकार कोण आहेत की जे पडद्यावर त्यांच्या प्रमुख भूमिकांमध्ये राजनेता म्हणून सुद्धा तशी आवश्यक म्हणून पटकथेतली भूमिका असेल पण ती नकारात्मक सुद्धा दाखवली जाऊ शकते, पण ते बघून सुद्धा व्यक्तिगत आयुष्यामधलं चारित्र्य, वर्तणूक, वागणूक त्यांची इतकी उत्तम आहे आणि जी समाजाने ते स्क्रीनवर कसेही रोल केला असला तरी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्यांच्याबद्दल नितांत आदराची भावना दाखवली असे कोण, असं मी शोधलं. आणि थोडा IT मिनिस्टर पण मी आहे आणि त्यामुळे ChatGPTलाच विचारलं की म्हटलं असं कोण. आणि मी तुम्हाला खरंच सांगू सविताताई, त्यांनी जी 2 नावं दिली त्यात पहिलं नाव अरुण सरनाईक, निळू फुले, त्यानंतर अशी 2 नावं दिली की ज्या त्यांचा कथा, कथानक, पटकथा रोल काही असेल पण त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामधलं जीवन हे शुद्ध चारित्र्याचं आणि समाजाने ते स्क्रीनवर कसेही बघितले तरी प्रत्यक्ष त्यांच्याबद्दल नितांत आदर दाखवला. आणि मग मी उभा राहून अरुण सरनाईक यांची भूमिका त्या ठिकाणी मांडली. प्रश्न संपला, मी सुटलो. आणि त्यामुळे आज या कार्यक्रमाला काही झालं तरी यायचं. आपल्या सरकारच्या वतीने, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने शुभेच्छा द्यायच्या, हा माहितीपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करून तो कार्यक्रम करायचा आणि आजही अरुणजी कसे प्रासंगिक आहेत हे सांगावं एवढ्यापुरताच मी आलो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.